बजरंग बाप्पा निवडून येणं म्हणजे बीड जिल्हा विकासापासून वंचित राहणं. काय नाही अजिबात विकास नगर आपल्याला काय करायचं विकास होतो. फक्त बदलायची एकदा पार्टी बदलून काय करायचा विकास काय सगळे खूप बुडात घालायची. हो बजरंग बाप्पा निवडून निवडून येता येते काय काय विकास केला विकास कामं सांगता येतील का त्यांचं विकास काम हा. पाठीमुख केले जेवढं जिल्ह्यामध्ये त्यांनीच केलेले. पंकजाताईनेच केलं पंकजांनीच केलेले. शेतकऱ्यासाठी काही शेतकऱ्यासाठी काय विमा दिलाय आणि देणार आहेत. पंकजा मुंडे पंकजा तुम्हाला काय वाटतं लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत कोण निवडून यायला पाहिजे पंकजाताई मुंडे पंकजाताई का बरं बजरंग बाप्पा का नको पंकजाताई मुंडे निवडून जर आल्या तर त्यांना 100% देशामध्ये मानाचं स्थान म्हणजे शक्यतो मुंडे साहेबाचाच खाता मिळण्याची शक्यता आहे. बजरंग बाप्पाचे आणि मोदी सर म्हणजे मोदीची म्हणा किंवा पंतप्रधानाची म्हणा 5 वर्ष भेट होणं सुद्धा मुश्किल होईल. जिल्ह्याचा विकास करायचा असला तर दडाडीचं आणि जे आपला जिल्ह्यात काहीतरी निधी देणगी काही कुठल्याही स्वरूपाचं बजेट आणू शकतं असंच नेता पाहिजे ना. त्यामुळे असं तर आता पंकजा मुंडे म्हणजे केंद्रामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणजे जे मुंडे साहेबाचं खातं आहे ते मिळेल त्यांना त्यामुळे ते विकास करू शकतील असं तुमचं मत आहे तर बजरंग बाप्पा विकास नाही करत. विकास म्हणजे त्यांच्याकडे फक्त खासदार पदच राहील ना. ते का मंत्री होणार आहेत का. बरं तुम्ही इतकं सर्वे केले तुम्हाला चांगलं माहिती आहे सध्या ह्या पंचवार्षिकला तर मोदी सरकार सत्तेवर येणार आहे त्याला तर कोणी टाळू शकत नाही. मग आपला खासदार त्या मंत्रिमंडळात असणं आवश्यक आहे ना. आपला खासदारच मंत्रिमंडळात नसेल तर एकटा खासदार जशा पूर्वी केसरकाबाई क्षीरसागर काका होत्या त्यांच्या काळामध्ये काही विकास झाला का. किती माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 20 वर्ष खासदार होते. 15-20 वर्षामध्ये साधी रेल्वे आली का बीडला आणता आली का. तसंच परिस्थिती राहील. बीड जिल्ह्याची बजरंग बाप्पा निवडून येणं म्हणजे बीड जिल्हा विकासापासून वंचित राहणं. तर बजरंग बाप्पा सोनवणे निवडून येणं म्हणजे बीड जिल्हा विकासापासून वंचित राहणं असं यांचं मत आहे. पंकजा मुंडे जर खासदार झाल्या तर ते केंद्रात मंत्री राहून बीडचा विकास करतील असं यांचं मत आहे. तर आपण कोण निवडून यायला पाहिजे बीड मधून पंकजा ताईच का बरं कामाची बाई काय काम त्यांनी त्या आता मंत्री होत्या पाठीमागे त्यांच्या काळामध्ये काय काम झाले भरपूर कामं केली. शेतकऱ्याला आंदोलन वाटली. प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 60,000 आंदोलन पडत होते विमा पडत होते. दुसऱ्याने कोणी काय दिलंच नाही. तिनेच दिले सगळे. मग आता काय वाटतं तुम्हाला आता जो खासदार होईल त्यांनी काय काम करायला पाहिजे तर जनतेसाठी काय शेतकऱ्यासाठी काय करायला पाहिजे असं? शेतकऱ्यासाठी चांगलं काम करते ती. चांगलं काम कर शेतकऱ्यासाठी चांगलं आहे ते. तर पंकजा मुंडे शेतकऱ्यासाठी चांगले काम करतील असं यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं बजरंग बाप्पा सोनवणे पंकजा मुंडे कोण निवडून यायला पाहिजे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पाच का बरं पंकजा मुंडे का ते त्यांची काम काय आम्हाला पासच नाही सध्या. नाही काय काम विमा काय केले विकास झालाय का बीडमध्ये विकास नाही 10 वर्ष. काहीच नाही. आता ते बाबा म्हणले की शेतकऱ्यासाठी अनुदान विमे ते आलं तर ते आलेत का नाही शासनाच्या कामाचे विमा द्यायचा. मग शासनाचं काम विमा द्यायचं मग जे या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये किती विमा आला किंवा पंकजा मुंडेच्या काळामध्ये जास्त आला की या 5 वर्षाच्या काळात काय विमाच नाही 10 वर्षात आम्हाला. 10 वर्षात विमाच नाही यादीत नावच नाही आमचं. या दिवशी नावच नाही तुमचा विमा पण नाही आला 10 वर्ष नाही ना आला. तर विम्यात यांना विमा नाही आला या मतदारांचं म्हणणं आहे की भरपूर विमा आला यांना विमा नाही आला तर हे विम्यापासून हे वंचित आहेत आणि विकास झाला नाही असं यांचं मत आहे. त्यामुळे बजरंग सोनवणेच निवडून येणार असं यांचं मत आहे. तर धन्यवाद. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. काय मामा काय वाटतं तुम्हाला कायचं कोण निवडून यायला पाहिजे लोकसभेला यायला पाहिजे. कोण यायला पाहिजे बजरंग बाप्पा पंकज निवडून आजच आलं काल फिक्स कसं काय हो 2-2.5 लाखांनी येते निवडून. 2-2.5 लाखाने हो बजरंग बाप्पाच का बरं का बरं म्हणजे नवीन चेहरा पाहिजे ना. नवीन चेहरा काय विकास करतील असं वाटतं विकास करूच नाही तर नाही करू. नवीन मागानंतर कुठं झक मारली ती आता हीच करणार आहेत. काय विकास केला नाही पाठीमागे काय नाही विकासासाठी नाही ती आपल्या पोटासाठी चढत होती. काय विकास नाही झाला काय नाही अजिबात विकास नगर आपल्याला काय करायचं विकास होतो. फक्त बदलायची एकदा पार्टी बदलून काय करायचं विकास काय सगळे खूप बुडात घालायची. हो बजरंग बाप्पा निवडून येता येते काय चालू. विकास नका काय नका भेटला विकास नाही काय विकास नाही पाहिजे. विकासाची गरज नाही कुणी गरीब नाही विकास. धन्यवाद. विकासाची गरज नाही फक्त बजरंग बाप्पाला निवडून आणण्याचं यांचं मत आहे. तर आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. मामा तुम्हाला काय वाटतंय पंकजा ताईच का बरं बजरंग बाप्पा का नका पंकजाताई पहिल्यापासून त्यांनी विकास मी केला आणखी नंतर बी होणार आहे. पंकजा ताई पंकजाताई फक्त वनलीवन पंकजाताई. काय विकास केला विकास कामं सांगता येतील का त्यांचं विकास काम पाठीमुख केले जेवढं जिल्ह्यामध्ये त्यांनीच केलेले. पंकजा ताईनेच केलं पंकजांनीच केलेले. शेतकऱ्यासाठी काही शेतकऱ्यासाठी काय विमा दिलाय आणि देणार आहेत. पंकजा मुंडे पंकजा मुंडे तुम्हाला काय वाटतं
पंकजा मुंडेच. हं? पंकजा मुंडे. पंकजा ताईच का बरं, बजरंग बाप्पा का नका? आमच्यासाठी काय आहे ते, आमच्यासाठी भरपूर केलेले यांनी. आमचे दैवतच मुंडे साहेब आहेत. काय विकास काम भरपूर भरपूर झाले. काय हवे हे ऐकतं हे 10 वर्षाच्या काळामध्ये विमा हे फुल होता आम्हाला. पंकजा ताई. तर तुम्हाला काय वाटतं? पंकजाताई मुंडे पंकजा ताईच. यांनी 34% वाढ कारखान्याच्या पूर्ण लोकांना करून दिली आणि समजे जातीवादीचे लोक जेवढे बी असतील ऊसतोडायला प्रत्येकाला 34% वाढ म्हणजे लाखाला 34,000 असे एकही नेत्यानं. आज शरद पवार 40 वर्ष सत्ता केली पण त्यानं आजपर्यंत हे काहीच केलं नाही त्यानं. पण आमच्या पंकजाताईने दिलं ना, त्यांनी जातपात पाहिलाच नाही. म्हणजे आमचा गोरगरिबांचा फायदा. पंकजा मुंडे. गोरगरिबांचा फायदा होतोय आणि ऊसतोड मजुरांनाही वाढ दिली, त्यामुळे पंकजा मुंडेच असं यांचं मत आहे. आपण आणखी प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. तर काय वाटतं, लोकसभेच्या निवडणुका चालू होता, बजरंग बाप्पा पंकज उभा आहेत, कोण निवडून यायला पाहिजे, कुणाच काम चांगलं? पंकजा ताईच. पंकजा ताईच का बरं, बजरंग बाप्पा का नको? नवीन चेहरा आहे बजरंग बाप्पा, आता काय वाटतं काय? असला तरी बी पंकजा ताईने आपल्याला विमा दिलाय, अनुदान दिलेले, रस्ते बनवलं. पुन्हा हे मोदीचं सारखं चालूच आहे ना. काय आहे का कोणाला कमी? काय शेतकऱ्याला काय कमी नाही? काही नाही. पंकजा मुंडे विकास केला. हो. तुम्हाला काय वाटतं? बघितच आहे ना 100%. पंकजा मुंडे 100%. तर पंकजा मुंडेच येणार असं यांचंही मत आहे. आपण आणखी प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं? हे बघा, दोन्ही नेते म्हणजे समानच आहे सर्वांना. पंकजा मुंडे काही आणि बजरंग सोनवणे काय, हे दोन्ही म्हणजे जनतेला फसवणूक करतात. म्हणजे जनतेसाठी तर शेतकऱ्यासाठी कोणच उपयोगाचं नाही. आणि अजून सांगायचं म्हणजे बजरंग बाप्पा मराठा समाजासाठी उलवले करायला लागलेले आहेत. त्यामुळे आम्ही मराठा समाजाचे सर्व बजरंग बाप्पाच्या साथ देणार आहे. मराठा समाजासाठी नेमकं एखादं कार्य सांगता येईल का बजरंग बाप्पाने केलं? कार्य म्हणजे सांगायचं म्हणजे आता तर सांगायला लागले तर आम्ही मनोज झारांगे पाटील यांच्या हे करतो म्हणून, त्यासाठी बजरंग बाप्पालाच आम्ही मतदान करणार आहे. मनोज दादा बजरंग बाप्पा येते ना असं मी सांगतो. म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील यांनी सांगितले का बजरंग बाप्पा? सांगितलं नाही, सांगितलं तर येतीलच, पण सांगायच्या आधी आम्ही सांगतो की बजरंग बाप्पाच येते म्हणून. कारण बजरंग बाप्पा आता मराठा तुम्ही करायला लागले. तुम्ही म्हटले, ऐका ना, तुम्ही म्हटले की मराठा समाजासाठी बजरंग बाप्पा करायला, एखादं काम सांगा मला त्यांचं. एखादा काम म्हणजे सांगायसारखं नाही, पण तरी येते ना असं आम्ही सांगतो. तुम्ही म्हणले की मराठा समाजासाठी काम करायला, एखादं काम सांगा ना समाजासाठी. समाजासाठी एखादं आंदोलन केलेलं किंवा आरक्षणासाठी एखादं काम केलं. आरक्षणासाठी ते काय म्हणजे लोकसभेमध्ये मी आवाज उठवेन, मग त्यासाठी आमचं म्हणणं असं आहे की बजरंग बाप्पाला आम्ही निवडून देणार. लोकसभेमध्ये ह्याचे सगळे स्वराची अंमलबजावणी करण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी आवाज उठविण्यासाठी आम्ही बजरंग बाप्पाला निवडून देणार आहे. तर आज जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो त्याचं जे अंमलबजावणी करण्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवणार आहे बजरंग बाप्पा, त्यामुळे आम्ही बजरंग बाप्पाला खासदार करणार असं यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रतिक्रिया द्यायची नाही. काहीच नाही, नो प्रतिक्रिया, नो प्रतिक्रिया. नो कमेंट असं यांचंही मत आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येणार? सांगितलं पंकजा ताई, मला सांगितलं. तुम्हाला काय वाटतं? आता लोकसभेला काय पाहिजे तुम्हाला, कोण विकास कोण करू शकेल असं? दोन्ही मेंबर पास नाही. दोन्ही पासून वंचित बहुजन आघाडी पण आहे त्यांच्या. हो वंचित बहुजन आघाडीला हो हो. तर दोन्ही उमेदवार का पास नाहीत बरं, काय वाटतं तुम्हाला, कशामुळे दोन्ही उमेदवार? दोघांनी विकास केलेला नाही, दोघांनी नाही काय, अजिबात नाही. त्यामुळे काय वाटतं मला, तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी. हो हो नक्कीच. तर वंचित दोन्ही उमेदवारांनी काहीच केलेलं नाहीये, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच लाच मतदान करायचं असं यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं बरं? आम्हाला मतदानच नाही. मतदान नाही. धन्यवाद. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. मामा, तुम्हाला काय वाटतंय, बजरंग बाप्पा पंकजताई? पंकजताई का बरं, बाप्पा का नका? काम करतात पंकजा म्हणून टाकायचं म्हणून. काम करतात पंकजताई. काही एखादं काम सांगता येईल का त्यांचं शेतकऱ्यांसाठी? विकासाचं एखादं काम, सगळेच काम. एखादं शेतकऱ्यासाठी काही कामं केलेले किंवा विकास? कामाचं माहिती नाही आपल्याला. मतदान त्यांना करायचं म्हणून सांगितलं. तर कामाचं काय माहित नाही, पण मतदान पंकजा मुंडेलाच करायचं असं यांचं मत आहे. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय, लोकसभेच्या निवडणूक चालत, कोण निवडून यायला पाहिजे? पंकज पंकजताईच का बरं, बजरंग बाप्पा का नका? असते तसं आपापली मर्जी असते. आपापली मर्जी. काय विकास कोण करेल असं वाटतं? विकास निवडून पंकज ताई मग विकास करेल. पंकजताई. हो. तुम्हाला काय वाटतं? बोला ना. का आपण आणखी प्रतिक्रिया घेत आहोत. तुम्हाला काय वाटतं? बोला ना.
बोला काय लाज नका मत मांडायचं आपापलं. कोण विकास करेन असं वाटतं मला? पंकज करील ना. पंकजाताई अगोदरच्या कालखंडामध्ये मंत्री होत्या काय विकास काम एखादं सांगता येईल का? विकास केला का त्यांनी काय? मी अंगठे बाजार त्यातलं काय सांगता काय येईल, सांगता येईल? पण विकास झालेलाच आहे ना. झालेला आहे विकास. हा, पंकजा मुंडे तुम्हाला काय वाटतं? काय नाही, मला नाही बोलता येत. नो कमेंट. तरी सांगा ना काय बजरंग बाप्पा पंकजताई कोण विकास करेल? काहीच नको आपलं, सांगायचंच नको काही. सांगायला काय गोर काय सांगायचे, विकास कोण करेन वाटतं तुम्हाला बीडचा? आता आमचा आम्हाला विकास पडला तर कुठे विकास बघत बसे. तुमचा विकास कोण करेन असं वाटतं? आतापर्यंत आम्ही पंकज ताईच मानतो, तर खुल्ला मानतो. मागल्या वेळेस बजरंग ह्याने पाडली होती आपली, त्यांच्या भावा चालतं. मतदान पंकज ताईच करणार. पंकजताई धन्यवाद. तर आपण आणखी प्रतिक्रिया घेत आहोत. तुम्हाला काय वाटतं? बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा फिक्स फिक्स 100%. 100%. तुम्हाला काय तुमचं काय मत आहे? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा कशामुळे बरं बजरंग बाप्पा? शेतकरी पुत्र आहे, शेतकरी सर्वसाधारण माणूस आहे. मग कोणी दिलाय? बाप्पाच्या कारखान्यावर चांगला उसाला भाव दिला चांगला. त्यामुळे बजरंग बाप्पा. तुम्हाला काय वाटतंय? नो कमेंट. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय? बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा फिक्स कशामुळे बरं बजरंग बाप्पा? चांगले माणूस आहे, शेतकरी गरीब आहे, पहिल्यांदा उभं राहिले पहिल्यांदा उभा राहिलेत म्हणून नाही, दुसऱ्यांदा पहिले वेळेस पडले. त्यामुळे येणार आहे. हा, यायला पाहिजे. काय संधी द्यायला पाहिजे त्यांना. द्यायला पाहिजे, यांना दिली ना 5-6 वेळेस. यांना एक यांना संधी द्यायला एक वेळेस यांना द्यायला पाहिजे. धन्यवाद. तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. काय लोकसभेच्या निवडणूक चालू आहेत, काय वाटतं तुम्हाला? बोला ना. कोण निवडून यायला पाहिजे? पंकजात आहे. पंकजाताईच का बरं? बाप्पा का नका? बाप्पा कामच काय करतात, काय नाही. फक्त काटा हाणते दोषाला बाप्पा. बाप्पा काय करतात दुसरं? बाप्पा पुन्हा मग का जातीभेद, बाप्पाचं काय आहे दुसरं? फक्त काटा मारून जातीभेद करते असं वाटतं. हा, त्यामुळे जातीभेद त्याच्यामुळे. तुम्हाला काय वाटतं? 101% पंकजाताई निवडून येणार. पंकजाताईच का बरं? काय विकास काम वगैरे काय केले? मुंडे साहेबाच्या नावामुळे. मुंडे साहेबांच्या नावामुळे विकास काय केला नाही? विकास बी केलाय ना. केला का? गेल्या 5 वर्षात त्याच्यात मागचे ते पालकमंत्री होते तेव्हा विकास केलाय ना. आणि हे आता समोर जे प्रतिस्पर्धी आहे त्यांना साधी इंग्लिशचा एक शब्द पत्रकारांनी विचारल्यानंतर बोलता येईना, तशाला वरी जाऊन काय करायचंय? त्याच्यामुळे ते मान्यच ना आमच्या सारख्याला सुद्धा मान्य नाही. धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. बाबा तुम्हाला काय वाटतंय? कोण निवडून यायला पाहिजे? मला तरी कोण काम करीन असं वाटतंय तुम्हाला? तर पंकजाताई बजरंग बाप्पा उभा आहेत. हम्म? ताई ताईच कमून बरं बाप्पा का ना ग? नवीन उमेदवार आहेत ना काय आता? नवतर नाही, नवतर कुठं म्हणलं आम्ही काय नाव तुला ताई कमून यायला पाहिजे. म्हणलं काय म्हातारा झाला ताईच कमून यायला पाहिजे निवडून. कमून यायला पाहिजे, मग चांगले म्हणून यायला पाहिजे. चांगलेच म्हणून काही काम करतात का? करतात ना, तसं करतात. करतात होय. बरं, धन्यवाद बाबा धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय? पंकजात आहे. पंकजाताईच का बरं? पंकजाताईच कारण त्यांनी पालकमंत्री असताना गावामध्ये असं एक गाव नाही की त्या गावाला निधी दिला नाही, किंवा जसं स्वातंत्र्य झालंय भारत तसं काही कावळेवाडी सारखे गावं पाहिलेत मी, तर तिथं आघाडी सरकारनं किंवा अगोदरच्या सरकारनं तिथं कधी रस्ता नव्हता. आता दरडवाडी म्हणून इथं गाव आहे, तिथं जायला आता ते गोपीनाथ मुंडेवर मतं करायची म्हणून हे सरकार निधी देत नव्हतं. तर पंकजानं असा कधी जातीवाद केला नाही, किंवा हे माझ्या पक्षाचे किंवा हे माझे विरोधक असं कधी त्या म्हणल्या नाहीत. आणि शेतकऱ्यासाठी तळमळ आहे, जिल्ह्यासाठी तळमळ आहे, आणि कुठपर्यंत जातीवरच चालायचं. पंकजाताईचा त्यांचा जे आरोग्याविषयीचा प्रश्न आहे की मी दवाखाना आणीन, गोरगरिबाला मदत करल, कॅन्सर सारखे पेशंट आता घरोघर निघायला लागलेत, आणि पाण्याचा जो मुद्दा त्यांनी मांडलाय, हा मुद्दा जर हे करण्याची धमक फक्त पंकजा मुंडेमध्ये आहे, आणि केंद्रामध्ये मोदीचं सरकार येणार आहे, त्याच्यामुळे बजरंग बाप्पाला आम्ही जिल्हा परिषदला देऊ ना. बाप्पा जिल्हा परिषदला सोबून दिसतात, त्याच्यामुळे बजरंग बाप्पा हा स्पर्धेचा विषयच येत नाही. एक तर दुर्दैव असं आहे की पंकजा मुंडे आणि बजरंग बाप्पाचं नाव घेऊन एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याचा अपमान केला जातोय. फक्त तो का केला जातोय? तर एक विशिष्ट जातीमधून त्या येतात म्हणून त्यांना विरोध करायचा म्हणून करतात. नाही तर खरंच तुम्हाला जर प्रश्न विचारला की पंकजाताई का नको, आणि त्यांनी 14 ते 19च्या दरम्यान जी कामं केली, ग्रामपंचायत बसायला जागा नव्हत्या लोकाला, ग्रामपंचायत सचिवालय त्यांच्या मार्फत आले. मग एवढे मोठे चांगले कामं करत असताना आरोग्याचे केले, जेवढे जे मंत्री त्यांच्याकडे खाते आले त्या प्रत्येक खात्याला न्याय द्यायचं काम केलं त्यांनी. जलयुक्त शिवार असेल,
ग्रामविकास असेल, अहो ह्याचं काहीचा दुसऱ्या राज्याने हे केलं ग्रामविकासचं, मुख्यमंत्री ग्रामसडक असेल त्या माध्यमातून विकास केलाय म्हणून. तर पंकजाताईच विकास करू शकतील असं यांचं मत आहे. आणि बजरंग बाप्पा जिल्हा परिषदला शोभून दिसतील, ते खासदारकीला नाही, त्यामुळे खासदारकीला फक्त पंकजा मुंडेच असं यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? पंकजाताई पंकजाताईच का बरं? विकास पुरुष म्हणून विकास 2014 ते 2019च्या माध्यमात जे ग्रामविकास खातं सर्वसामान्य लोकांना माहीत सुद्धा नव्हतं, ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून जे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून कामं करून दाखवली. प्रत्येक गावामध्ये 4 ते 5 बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी साठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला. त्याचाच उद्देश म्हणून इतर राज्यांनी आणि इतर देशांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन तो राबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं येणाऱ्या काळात केंद्रात जर मोदीचं सरकार येणार असेल तर आपल्याला खासदार म्हणून नाही तर एक मंत्री म्हणून आपल्याला ताई भेटणार आहेत. त्यामुळं आपल्या जिल्ह्याचा नक्कीच विकास होईल. आणि ज्या ताईंनी आणि भाऊंनी वादा केलाय पाणी प्रश्न हा बीड जिल्ह्यासाठी, जर पाणी आणि लाईट आपल्या जिल्ह्याला उपलब्ध झाली तर मोठमोठे उद्योग हे येणार आहेत. रेल्वे तर पार आता अंमळनेरपर्यंत आली, येते जाती रोज येते. त्यामुळं रेल्वेचा तर प्रश्न राहिलेला नाही. त्यांनी त्याच्यात अजून एक गोष्ट ऍड केली की वंदे मातरम, कारण आपल्या इकडे बऱ्याच भागात शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. जर 5 तासात आपण इथून मुंबईला प्रवास केला तर आपला मार्केट जे नेपूरच्या बाजारात आम्ही माळ विकतो तो इथून डायरेक्ट मुंबईच्या मार्केटपर्यंत आपण पोहोचू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात ताईच हा पर्याय योग्य राहील आणि 100% ताई निवडून येतील. तर धन्यवाद. तुम्ही जे विकासाचे मुद्दे मांडले आणि सविस्तर मार्गदर्शन केलं. तुम्हाला काय वाटतं? पंकजाताई पंकजाताईच का बरं? तळागाळातल्या ऊसतोड मजुरांना 1 लाखापाठीमागे 34,000 रुपये मानधन भाववाढ देण्यात आली. गोरगरीब जनतेच्या काय वरीत त्या लोकनेत्याची लेख आहे ती. आणि इथून पाठीमागे मुंडे साहेबांनी तेवढाच विकास केलाय आणि ताई तेवढाच विकास करतात. येणाऱ्या काळात ताई विकास करतील म्हणून पंकजाताई. तर येणाऱ्या काळामध्ये आणि पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा मुंडे साहेबांनी आणि पंकजा मुंडे यांनी विकास केला, त्यामुळेच ताई निवडून येतील असं यांचं मत आहे. तर धन्यवाद. तर काय वाटतं मामा तुम्हाला? आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, तर मग काय काय होईल असं वाटतं तुम्हाला? बजरंग सोनवणे, पंकजा मुंडे उभा आहेत, कोण निवडून येईल? पंकजा मुंडे. पंकजा मुंडेच का बरं? विकासासाठी. बजरंग सोनवणे विकास करतील असं वाटत नाही. नाही काय त्यांचं कारखानदारी, फक्त एक कारखाना आणि त्यांच्या काय विकास होणार आहे? तर पंकजा मुंडे पाठीमागच्या काळामध्ये मंत्री होत्या, त्यावेळेस त्यांनी काही काम वगैरे काही केलेले? कामं झालीत ना त्यांची, भरपूर कामं झालेली आहेत त्यांची. धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तुम्हाला काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कोण निवडून येणार? पंकजा मुंडे. पंकजाताईच का बरं? त्या विकासाला मत, कारण की त्यांचं जी वरच्या लेवलला जे मोदी सारखं जे पंतप्रधान होण्याचे हे जे आहे ते त्यांचा काही माणूस नेमका म्हणजे कोण ते हे नाही ठरवलेलं नाही. त्याच्यामुळं मोदीलाच मतदान करायचं असं आमचं म्हणणं. काय मोदीलाच मतदान कशामुळे बरं? त्यांनी काय विकास वगैरे? चांगल्यापैकी काम आहे त्यांची. त्यामुळे मोदीला मत करायचं होतं. तुम्हाला काय वाटतं बरं? आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, बजरंग बाप्पा, पंकजाताई उभा आहेत, कोण निवडून येईल? पंकजा येईल ना. पंकजाताईच का बरं? बजरंग बाप्पा का नाही? पंकजाने रोड केले, ते कामं केलेत. शेतकऱ्यासाठी काय कामं केले? केलेत ना शेतकऱ्यासाठी. ऊसला भाव वाढवला 34%. तोडणीचा. आणखीन दुसरा तोडणीचा, तुम्ही ऊसतोड मजूर आहेत, तो ऊसतोड त्याचा भाव वाढीला म्हणतो. हो. आणखीन काय अपेक्षा आहेत का समजा आता सरकारकडून तुम्हाला? काय नाही अपेक्षा आहे का? काय नाही. तर धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तुम्हाला काय वाटतंय? काय? लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कोण निवडून येईल असं वाटतं? आम्ही बजरंग गोपाल करणार. बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पाच का बरं? पंकजा मुंडे का नको? आता ते उलट बोललो काय म्हणा. कशामुळं बजरंग बाप्पाच का नेमकं? बजरंग बाप्पालाच करायचं फक्त. काय नेमकं विकास कामामुळे का आणखी काय? विकास कामामुळे विकास बजरंग बाप्पा विकास करू शकेल असं वाटतं? वाटतं ना. पंकजा मुंडेने काय विकास केला का आता त्यांच्या काळामध्ये? काय केलाय? आम्हाला तर काय नाही झाला विकास. काहीच नाही. तर पंकजा मुंडेंनी काहीच विकास केलेला नाही, बजरंग बाप्पाच विकास करू शकेल असं यांचं मत आहे. तर आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. तुम्हाला काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या, कोण निवडून यायला पाहिजे, कोण काम करू शकतो? सध्या तर एका वेळेस पंकजाताईच निवडून यायला पाहिजे. कारण प्रीतम मुंडे 2 टर्मला होत्या, तर त्यांनी बरेच त्यांचे कामं केलेलं, भरपूर विकास केलेला आहे. आणि त्यातले त्यात त्यांनी आपलं दिल्लीमध्ये संसदेमध्ये मराठा आरक्षण विषयी त्यांनी विषय मांडलेला होता. पण ह्यावेळेस
पंकजाताई असल्यामुळे शेवटचा चान्स आहे त्यांचा, त्याच्यामुळे त्यांना पंकजाताईलाच निवडून द्यायचं आहे यावेळेस. पण ही लढत एकदम अटीतटीची होणार आहे आणि ह्याच्या इलेक्शनमध्ये पूर्ण जातीवाद झाले असल्यामुळं, थोडं वातावरण बदल असल्यामुळं आता सध्या काहीच सांगता येत नाही की कोण सध्या निवडून येईल. पण शक्यतो पंकजाताईला जास्त सपोर्ट आहे आणि यावेळेस पंकजाताईच निवडून यावं एवढी 100% आम्ही प्रयत्न करत आहोत. तर पंकजा मुंडेच निवडून यावेत. तर पंकजा मुंडेने काय त्यांच्या काळामध्ये काय विकास कामं केलेले आहेत सांगता येतील? नाही, पंकजाताईंनी भरपूर विकास कामं केलेले आहेत. असं नाही का, कसं आहे, विरोधक मनाला काही पण म्हणत असतील, पण पंकजाताईंनी भरपूर कामं केलेले आहेत. आता रेल्वेचा प्रश्न असेल, आता विरोधकाचं म्हणणं आहे की रेल्वे इतके दिवस कसं काय रखडली, तर विषय असा की कोरोना आल्यामुळे भरपूर वरून बजेट पण आलं नाही आणि त्याच्यामुळे ते काम रखड होतं, त्याच्यामुळे टाइम लागला नाही. तर आता पंकजाताई यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी रेल्वेनेच आले असत्या. त्यांनी तसा शब्द पण दिला पण ते येऊ शकले नाहीत, कारण कोरोनामध्ये कोणत्याच प्रकारचं कामकाज झालं नाही. तर कोरोनामध्येही निधी आलेला नाही, त्यामुळे कामाला विलंब झाला असं यांचं मत आहे आणि त्यानंतर रेल्वे आतापर्यंत आली असती असं यांचं मत आहे. तर धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. धन्यवाद. तर काय वाटतं तुम्हाला, आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कोण विकास करेल, कोण निवडून येईल असं? आपलं काय राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही, तरी काय वाटतं, विकास कामं कोणी केलेत असं कोण करेल? काय आपल्याला सांगता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? बजरंग बाप्पा, पंकजा मुंडे उभा आहेत, कोण निवडून येणार? पंकजाताई पंकजाताई का बरं? पंकजाताईची काम आहेत. काय काम आहेत पंकजा मुंडे? शेतकऱ्यासाठी त्यांनी पीक विमा आहे ते त्यांनी शेतकऱ्यासाठी कामं केली त्यांनी. आणि बजरंग सोनवणे हे नवीन उमेदवार आहेत, ते पण तुम्हाला काय वाटतं, ते कामं करू शकतील का आता निवडून आल्यानंतर? नाही, आता या पंकजाताईंना जास्त अनुभव आहे, मंत्री राहिले त्याच्यामुळे ती कामं वरून आणू शकतात, करू शकतात. तर पंकजा मुंडेच विकास कामं करू शकतात असं तुमचं मत आहे. पंकजा मुंडे, धन्यवाद.